नमस्कार मित्रांनो, मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण बऱ्याच शेतकरी बांधवांना व्हिजिट करत असताना, प्लॉटवर जात असताना किंवा जे शेतकरी भेटलेत, आपण प्रत्येकाला सांगतो तुम्ही थोडंसं सेंद्रिय शेतीकडे वळा, जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढवा, जमिनीचा जो काही कस आहे तो तुम्ही वाढवा, थोडंसं तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जा. तर मित्रांनो, आपल्यासोबत सचिन भाऊ फापाळे, प्रगतशील शेतकरी, जाचकवाडी, भोसदरी फाटा, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी आहेत. तर ह्यांचा जो काही गांडूळ खताचा जो काही प्रकल्प आहे, त्यांनी घरच्या घरी, त्यांची मोठी शेती असल्यामुळे हा प्रकल्प त्यांनी त्यांच्या जाग्यावर तयार केलेला आहे. इथं घरच्या घरी त्यांची मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे त्यांच्या घरच्या शेतीसाठी सुद्धा त्यांना गांडूळ खत उपयोगी पडतं. इतर काही लोक असले तरी ते इथून गांडूळ खत घेऊन जातात. एक नंबर क्वालिटीचं आणि ओरिजिनल क्वालिटीचं गांडूळ खत इथं तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर हा जो काही इकडं अजून मोठ्या प्रमाणात तयार केलेलं आहे, इकडं सुद्धा तुम्ही बघू शकता बेड किती आहे, इकडं सुद्धा बघू शकता बेड खूप चांगल्या पद्धतीनं बेड त्यांनी तयार केलेले आहे. हे अजून मोठ्या प्रमाणात खूप मोठं इकडं चालू आहे बघा. अशा पद्धतीनं गांडूळ शेती करतायत. गांडूळ शेती करून एका बेडवर किती पीक निघू शकतात ह्याचं सुद्धा उत्तम उदाहरण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. आपण ते सुद्धा पाहून घेऊया. तर गांडूळ खताचा काय फायदा आहे, कशा पद्धतीनं बेनिफिट आहे त्याचा, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर मित्रांनो, शेतकरी आज खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक शेतीकडं, वेळेचा अभाव असेल, मजुरांचा अभाव असेल, ह्या गोष्टी खूप दूर होत गेलेल्या आहे. जमिनीमधला जो काही ऑर्गॅनिक कर्ब आहे, जो काही सेंद्रिय कर्ब आहे, तो दिवसेंदिवस कमी झालेला आहे. तर मला काय म्हणायचं आहे, जो काही तुमचा रासायनिक जो काही जमिनीचा जो काही तुमच्या जो काही शेतीचा जो काही थर आहे, तो 1 फुटाचा जो काही थर आहे तो पूर्ण रासायनिकनं हे झालेला आहे. जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे. ऑर्गॅनिक कार्बन या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाहीये. प्रत्येकजण प्रत्येकाचं टार्गेट असेल, अचिव्हमेंट असेल, त्याच्याकडे लक्ष देते. पण ह्या गोष्टीकडे सुद्धा वळणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने ह्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे, अवेअरनेस झालं पाहिजे. तर गांडूळ खताचा काय फायदा आहे, आपण जे काही रासायनिक खतं देतोय, तुमचे जे काही जमिनीतले जे काही अन्नद्रव्य आहे, ते तुम्ही जर डायरेक्ट तुमच्या पिकाला, मुळीला वगैरे काय लागणार आहे का, ते डायरेक्ट जाणार नाहीये. त्याला जमिनीत तुमच्या गांडूळ खत असेल, सेंद्रिय कर्ब असेल तर चांगल्या पद्धतीनं मुळी चालणार आहे, त्याचं विघटन त्या पद्धतीत होणार आहे. तर मला काय सांगायचं आहे, तुम्ही शेती करत असताना तुम्ही गांडूळ खताची जोड असेल, सेंद्रिय कर्ब असेल, ते तुम्ही दिलं पाहिजे. तर आता आपण लाईव्ह बघूया. हे बघा तुम्ही मित्रांनो, हे गांडूळ खताचं प्रोजेक्ट आहे. इकडं बघा तुम्हाला गांडूळ किती पद्धतीने, हे बघा आपण जिथं जिथं उकरणार आहे, हे बघा, हे बघा तुम्ही किती पद्धतीनं, हे बघा गांडूळ बघा तुम्ही, हे बघा मित्रांनो, अचानक पद्धतीनं आपण उकरलेलं आहे. हे गांडूळ बघा डायरेक्ट ते लपवण्याचा प्रयत्न करतायत. हे पाहू शकता. हे बघा मित्रांनो गांडूळ, थोडं खोल जा खाली. हे बघा मित्रांनो गांडूळ किती पद्धतीत एक नंबर. आणि खरा शेतकरीचा जो काही खरा सच्चा मित्र जो काही आहे मित्रांनो, सच्चा मित्र जो काही आहे शेतकरी बांधवाचा, खरा रिअल जो काही मित्र आहे तो गांडूळ आहे मित्रांनो. तुम्ही ज्या वेळेस तुमच्या जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन संपल, ज्या वेळेस तुमची जमिनीतला जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो संपून जाईल, त्यावेळेस तुमची शेती तुम्ही करू शकणार नाही. तर तुम्ही जमिनीत सेंद्रिय कर्ब पाहिजे, शेणखत वापरला पाहिजे, लेंडी खत वापरला पाहिजे, जो काही पालापाचोळा आहे पालापाचोळ्याचा भुगा सुद्धा तुम्ही वापरला पाहिजे. त्याचं तुमच्या जमिनीत कार्बन वाढणार आहे. तुमचं आज तुम्ही बघू शकता, आज कोणत्या पिकाला, भाजीपाल्याला असेल, फळबागाला असेल, आज कोणत्या पिकाला शाश्वती बाजार आहे. आपला खर्च वाढत जातोय. आपण इकडं खतांचे, औषधांचे आपले बिलही वाढत जात आहेत आणि इकडं खर्चही वाढत आहे आणि ॲव्हरेज कमी आहे. त्याचं कारणच हे तुमच्या जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन कमी झालंय. तुम्ही नुसतं रासायनिक खतं वापरताय, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे औषधं वापरतायत, त्याला महत्त्व नाही. तुमच्या जमिनीत ज्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, तुम्ही जे दिलेले रासायनिक खतं आहे, औषधं असतील, तुमचे जे काही गोष्टी आहेत, तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन असेल, गांडूळ असेल, बॅक्टेरिया असेल, जे काही जीवाणू आहेत त्या जर असतील तरच तुमचं ते खत झाडाला लागू होणार आहे. तुमचं आता तुम्ही एखादी खत टाकलं जमिनीत, ते काय डायरेक्ट इनडायरेक्ट तुमच्या मुळ्या तिथं चालत जाणार आहे का, किंवा तुमचं खत त्या मुळीपर्यंत चालत जाणार आहे का, नाही जाणार. त्याचं तुम्हाला जमिनीत जे काही खत दिलेलं आहे त्याचं विघटन झालं पाहिजे. त्याचं विघटन झाल्यानंतर ते तुमच्या मुळीला लागू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आज हे बॅक्टेरिया असतील, जीवाणू असतील, हे तुम्ही वापरणं खूप गरजेचं आहे. मी काय म्हणतो, तुम्ही एखादी पीक केलं तर तुम्ही 2 वेळेस तरी तुम्ही त्या पिकाला बॅक्टेरिया वापरले पाहिजे. स्टार्टिंगच्या काळात तुम्ही, आज पावसाळा चालू आहे आता सध्या, आज 9 जुलै 2025 रोज पाऊस चालू आहे. काही शेतकऱ्यांना समजा टोमॅटो असेल, झेंडू असेल, वेगवेगळ्या पिकाचे गळे भरायचे राहतात. मग ते माती तुम्ही भरू शकत नाही, तुम्ही गांडूळ खताचा वापर करू शकता.
ह्याच्यामुळे तुमच्या मुळी चांगल्या पद्धतीनं चालू शकते. तुमच्या जमिनीतले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, तुमचे जे काही गांडूळ आहेत ते तुमचे 100% वाढणार आहे. तुम्ही जे दिलेले खतं असतील किंवा जे काही दुसरे वेगवेगळे खतं असतील किंवा काही तुम्ही जे काही खाद्य देणार आहे ते तुमच्या जमिनीत विघटन होऊन तुमच्या झाडाला लागणार आहे. तुमच्या जमिनीला ज्यावेळेस रासायनिक खतं, ऑर्गॅनिक कार्बन ह्या गोष्टीचा ज्यावेळेस कॉम्बिनेशन होणार आहे त्यावेळेस तुमचं पीक रगाट येणार आहे व तुमचं पीक सुद्धा तंदुरुस्त राहणार आहे. तुमच्या पिकाला जर स्ट्रॉंग ठेवायचं असेल तुम्हाला गांडूळ खत वापरावं लागेल, बॅक्टेरिया वापरावं लागतील. तुम्ही जे काही खतं आहे ते सुद्धा NPK वापरा, पण मग त्याला ह्याची जोड देणं आज गरजेचं आहे. जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन कमी होत चाललेलं आहे, म्हणून आज ही काळाची गरज आहे. आपण ह्याच्यावर आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्यासोबत सचिन भाऊ आहेत. सचिन भाऊ, तुम्ही गांडूळ खत वापरून तुमचं जे काही पीक घेत आहे ते रिअली सांगायचं आहे. तुम्ही किती पीक काढले एका बेडवर हे रिअल सांगायचं आहे आपल्याला. म्हणजे गांडूळ खत वापरल्यापासून माझं आता हे तिसरं पीक आहे त्याच बेडवर. एकाच बेडवर. तर मित्रांनो, मी सुरुवातीपासून ह्या प्लॉटवर येतोय. आपण युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे झेंडूचा. त्याच्यानंतर आपण टोमॅटो घेतले आणि टोमॅटो नंतर आज तिसरं पीक काकडी आहे. आम्ही हे तिसरं पीक काकडी आहे ना एकदम स्ट्रॉंग काढून ते सुद्धा युट्यूबवर अपलोड करणार आहे. आज काकडी 8 ते 10 दिवसात झालेली काकडी एक इताची झालेली आहे, पण काकडीची पत्ती असेल, काडी असेल एकदम स्ट्रॉंग आहे. ते सुद्धा तुम्ही सक्सेस स्टोरी. टोमॅटो सुद्धा एकदम जबरदस्त काढले, झेंडू सुद्धा एकदम जबरदस्त. व त्याचा जो काही पालापाचोळा आहे, जे काही पीक निघून गेल्यानंतर जे काही काडी आहे, झाडांचा जो काही हे तो वेस्ट मटेरियल आपण बाहेर न फेकता तो जमिनीतच कुजवलेला आहे, ते सुद्धा केलेलं. आज तिसरं पीक आहे. मग हे गांडूळ खतामुळेच आज शक्य झालेलं आहे. तुमचा कसला खर्च वाचला? माझा तसा केमिकलचा म्हणजे थोडक्यात खतांचा पण औषधांचा पण. म्हणजे आता जे तुम्हाला मी आता शेवंती पण दाखवली. हो. गांडूळ खत भरल्यापासून जो बॅक्टेरियल करपा होता मला, हो, फांदीचा करपा, हो, तो बऱ्यापैकी थांबलाय. जवळजवळ माझ्या अंदाजे 75% थांबलेला आहे. बर. आणि अजून जमिनीत आपण आता पण बघितलं गांडूळ खत टाकल्यानंतर गांडूळ किती निघाली. बर. म्हणजे रासायनिक खर्च जो आहे हो, तो जवळजवळ 50% वाचलाय. पण रासायनिक खर्च हा करावाच लागतोय तरी पण. बरोबर. जर दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं ना तरच चांगलं होतं. बरोबर. तर मला काय म्हणायचंय, तुम्ही NPK टाकताय, तुम्ही जे खतं टाकताय, वॉटर सोल्युबल टाकताय, ते टाकण्यासाठी तुम्हाला 100% तुमच्या जमिनीत जीवाणू पाहिजे. तर आम्ही यांची आज शेवंती उचकली, मुळी चेक केली. साधारणतः 25 ते 30 दिवसाची शेवंती आहे. मुळी जिथं जिथं उचकली तिथं आम्हाला गांडूळ खत भेटलं. मुळीची चांगली वाढ, बेड भुसभुशीत होते आणि मुळी सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालू होती. त्याचं कारण. आणि त्याचबरोबर सचिन भाऊनी सांगितलं त्यांचा खताचा खर्च वाचला, बुरशी आपल्या ड्रिंचिंगचा खर्च वाचला. त्याचबरोबर त्यांचा अजून एक खर्च असा वाचलेला आहे, त्यांना ड्रीप नवीन बसवायची गरज पडली नाही, मल्चिंग नवीन गरज बसली नाही. व जो काही आपण वर खत जो काही भरतो, जो बेसल डोस जो काही भरतो आपण, तो सुद्धा त्यांचा खर्च वाचलेला आहे. म्हणजे मी पाहतोय एवढी बचत आहे. तुम्ही 3 पिकं एका बेडवर घेताय, तर तुम्ही मला काय म्हणायचंय, तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन द्या व त्याला तुम्ही ताकद लावा. खतांची असेल तुमची दुसरी काही जी काही तुम्ही जे खाद्य देताय त्याची ताकद लावून तुम्ही पीक काढा. पीक तुमचं 100% चांगलं निघणार आहे. ॲव्हरेज पण चांगल्या पद्धतीनं पडणार आहे. तर अशीच ही गांडूळ शेती तुम्ही मित्रांनो केली पाहिजे. तुम्ही आता हे प्रत्येक ठिकाणी जरी उचकलं तर तुम्हाला हे गांडूळ खत गांडूळ एक नंबर. व हे जे काही आहे मित्रांनो, काय एकदम सुपर क्वालिटीनं असं विघटन झालेलं आहे. आपण ज्यावेळेस इथं हात लावतो एकदम सॉफ्ट आणि ही जी काही फिलिंग आहे ना ही वेगळीच आहे. आणि तुम्ही हे जे विघटन झालेलं असं जे काही हे मटेरियल आहे तुम्ही तुमच्या मुळीजवळ जर टाकलं तर तुमचं 100% तुमचं जमिनीला तुमची रोगराई कमी राहणार आहे. तुमच्या जमिनीला जो काही गोगलगाय असेल, काही आळी असेल, ती टोचायचं सुद्धा नाव घेणार नाही. ज्यावेळेस गांडूळ खत तिथं जमिनीवर जाऊन त्याचं मूत्र विसर्जन वगैरे ह्याचं ज्यावेळेस नेटवर्क राहणार आहे ना, तुमच्या तिथं किडी वगैरे सुद्धा भटकणार नाही. तर हे मित्रांनो हळूहळू ह्याच्याकडे वळायला पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही एकदमच हे करा सगळ्या गोष्टी ह्याच्यावर, असंही नाही. तुम्ही जे काही रासायनिक करताय त्याला ह्याची जोड देणं गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे. तर पण स्लरी द्यावं लागतं. हा, स्लरी वर्मीवॉश ह्याचं जो काही वेस्ट मटेरियल निघतं, ह्याचं जे काही पाणी आहे वर्मीवॉशची, त्याची सुद्धा स्लरी केली जाते, ती सुद्धा उपयोगी पडते. तर सचिन भाऊनी हा जो काही प्रकल्प आहे, ही जी काही कन्सेप्ट आहे ती एकदम चांगल्या पद्धतीची आहे. मित्रांनो, आपल्याला 2 गोष्टी शिकायला भेटावं म्हणून आपण ही वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे, तुम्ही सेंद्रिय शेतीकडे थोडा वळा. तुम्ही रासायनिक शेती करताय त्याच्याबरोबर थोडंसं सेंद्रिय शेतीला सुद्धा तुम्ही जोड द्या. तुम्हाला तुमचं पीक एकदम मस्त जाणवल. काही गांडूळ खताची तुम्हाला वाटलं काही रिक्वायरमेंट वगैरे वाटली, ह्यांच्याजवळ एक लिमिटेड स्टॉक राहतो मित्रांनो. हे काही विक्रीसाठी वगैरे नाही आहे, पण तुम्हाला जर क्वालिटीचं आणि एकदम गॅरंटेड आणि पॉवरफुल जर गांडूळ खत पाहिजे असेल तर सचिन भाऊ असेल, माझं एक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर राहील. तुम्ही 8 ते 10 दिवस किंवा 20 दिवस, महिना
अगोदर तुम्ही बुकिंग करून ठेवा, म्हणजे त्यांना त्या पद्धतीनं वाटचाल करायला. तुम्ही एक इथं येऊन कोणताही बेड जरी उचकला तुम्हाला जबरदस्त पद्धतीनं गांडूळ भेटणार आहे. तर अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. 100% शेतीला गांडूळ खत वापरा. तुमचे जे काही लेंडी खत असतील, हाडांचा चुरा असेल, ह्या अशा गोष्टी तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवा जमिनीचा. तुमचं उत्पन्न चांगल्या पद्धतीनं काढा. सचिन भाऊ काही बोलायचंय? तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, कमेंट करा. ओके.